सोपान देवराव कदम, राहणार रांजोना, तावसमध्ये हिंगोली, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आपला मोबाईल नंबर 7499798052. बर. आता आपली हळद काढणी झालेली आहे. किती एकर क्षेत्र होतं हे? 2 एकर. 2 एकर. तर 2 एकरचं तुम्ही जे हळदीचं संगोपन केलं खत व्यवस्थापनामध्ये, काय काय वापरलं बरं आपण? 2 ग्रीन हार्वेस्ट 4 बॅग 2 एकरला. बर. आणि सारथी वापरलं. सारथी दाणेदार? सारथी दाणेदार 4 बॅग. 4 बॅग. बर. त्याच्या जोडीला दुसरं काय वापरलं? WF कृषी WF ते वापरलं आपण. कृषी WF तुम्ही जे वापरलं तर ते पुढच्या टप्प्यात वापरलं असेल ना, पाऊस पुढे झाला, जास्त झाला? जास्त झाल्यामुळे. बर. तर काय वाटलं त्याचे रिझल्ट? बघ, किडकी कीड सड लागली होती, थांबली बघ जागी. आणि बघ अशी बुरशी लागली सुद्धा थांबली. म्हणजे तुम्ही 2 एकर साठी किती किलो वापरलं? 6 किलो समजा. 6 किलो वापरला. तर त्याच्यामध्ये त्याची प्रोसेस कशी केली, काय केलं? आपण दही समजा 2 लिटर 3 लिटर होती, आपल्या आकाराने टाकलं. 6 किलो मध्ये 2 किलो दही टाकलं. दुसरं आणखी काय टाकलं? गुळ टाकला 2 किलो. 2 किलो गुळ टाकला. आणि पाणी केलं आपण हालून समजा 3-4 दिवस ठेवलं. समजा 4 दिवस भिजवत ठेवलं. हलीलं, त्याला हलीत राहिलो समजा रोज, समजा सावलीला ठेवून. ओके. सावलीला ठेवून घडीच्या काट्यासारखं त्याला हलवत राहिला. चौथ्या दिवशी सोडलं, वस्त्रगाळ करून? चौथ्या दिवशी सोडलं. बरं, सोडल्याच्या नंतर तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये? सड थांबली आपली. सड थांबून समजा येण नासू लागली, ती सुद्धा थांबली. सहज आपण 15 दिवसाला ते टप्पा वापरला. परत डबल सोडलं. 2 टप्पे. बरं. आणि ह्याच्यात तुम्ही आता बघाशी बोलता मला की 15-20 दिवस काहीतरी पाणी साचून होतं शेतात? 1 महिनाभर होतं पाणी. 1 महिनाभर पाऊस चालू होतं, जमिनीमध्ये साचलेलं होतं. आपण त्याच्या टप्प्यात समजा 2दा सोडलं. बरं. तर हे सगळं तुम्ही आणलं कुठून मटेरियल? आमचं रुद्रेकर, भालेराव, किसान फर्टिलायझर, शिवस्मत यांच्याकडून आणलं. ओके. बरं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की हळद पिकामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कंदसड होती. आणि जवळपास हे 2 एकरचा प्लॉट आहे. आपला वसमत, परभणी हवे या रोडच प्लॉट आहे. आता यांनी एक पूर्ण काढणी केलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की जवळपास यांनी नेचर केअरचा कृषी WF प्रोडक्ट सोडलेला आहे. सोडण्यापूर्वी इथं याला कंदसड लागली होती, बुरशी पण आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जेव्हा प्लॉटला सोडलं तिथून पुढे ही कंदसड 100% थांबलेली आहे. हा डॅमेज झालेला कंद ही शेंग आहे. आणि वरचं बाकी जर बघत असाल तर हे तसंच 1 नंबर तसंच पीक राहिलेलं आहे. असं जर बघायला गेलं तर आता इथं हळदीच्या ढिगामध्ये जवळपास 5 ते 10% अशा शेंगा बघायला मिळतील. लाईव्ह आता या ठिकाणी आम्ही शेंगा घेतलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकरी 3 किलो कृषी WF पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात परत 3 किलो ते भिजवत घातलं आणि सोडलं तर त्याचे रिझल्ट त्यांना नंबर 1 मिळाले. त्यांनी सुरुवातीला ग्रीन हार्वेस्ट पण वापरले, नेचर केअरचा, आणि सारथी दाणेदार पण प्रोडक्ट वापरलेला आहे. शेतकरी या ठिकाणी समाधानी आहेत. आपण लाईव्ह त्यांना बोललेलो आहोत. पुढच्या वर्षी आपल्याला हेच वापरायचं. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल आपण? हे वापरून पार रिझल्टच एकदा 100% रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे. 100%. समजा पुढच्या वर्षी आपल्याला वापरायचं पूर्ण, म्हणजे महिन्याला सोडायचं. समजा 3 महिने समजा लगातार बरसातीत सोडायचं. 3 महिने कंटिन्यू हळदीला हे सोडून द्यायचं. प्रत्येक महिन्याला 3 किलो. 3 किलो. ओके. म्हणजे पुढचा रिझल्ट आता याच्याहून चांगला आपल्याला कळत. खूप छान. तरी आपण 100% हळद पिकामध्ये येणारी कंदसड, मुळकूज 100% आपण थांबू शकतो. नेचर केअरचे कृषी WF वापरून 100% कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.